नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत अबाउट दी ऑल न्यू ब्रेझा फेसलिफ्टबद्दल. सो तुम्ही भरपूर व्हिडिओ बघितला असणार ब्रेझा फेसलिफ्टबद्दलचे. सो मी तुम्हाला आज सांगणार आहे ब्रेझा फेसलिफ्टच्या लॉन्चिंगबद्दल आणि काही चेंजेस येणार आहेत त्याबद्दल. सो ब्रेझा फेसलिफ्टमध्ये तुम्हाला न्यू रिडिझाईन बंपर भेटणार आहे. त्यात थोडी हेडलाईट सेम येणार आहे, त्यात फॉगलाईटची प्लेसमेंट थोडी चेंज करतील. त्याचबरोबर तुम्हाला रिअरमध्ये कदाचित कनेक्टेड टेल लाईट भेटतील. इंटिरियरमध्ये सेम स्टेअरिंग आहे व त्याचबरोबर तुम्हाला थोडंफार डॅशबोर्डमध्ये पण काही मेजर चेंजेस नाही दिसणार. कदाचित केलं तर स्टेअरिंग चेंज करू शकतात ते काइंड ऑफ विक्टोरिससारखं. त्यानंतर तुम्हाला काही असे मेजर चेंजेस बघता येणार नाही. बेस मॉडेलमध्ये फीचर्स वगैरे देतील. प्रायझिंगमध्ये 40-50 हजारचा डिफरन्स तुम्हाला बघता येईल. अंडरबॉडी CNG भेटेल पण आणि ॲडास लेवल 2 सुद्धा या गाडीमध्ये भेटू शकतो. आणि मेन गोष्ट जी की या गाडीचं लॉन्च कधी होणार. सो तुम्ही बघितलं असणार ह्या महिन्यामध्ये मार्चच्या तुम्हाला भरपूर ब्रेझाचे व्हिडिओज डिस्काउंट रिलेटेड बघता येतील. सो कंपनी पुश करते आहे जे एक्झिस्टिंग ब्रेझा मॉडेल्स आहेत त्यांची सेल वाढण्यासाठी. सो ह्या सेल वाढले तर जे करंट मॉडेल आहेत ते क्लिअर होतील स्टॉकमधनं. सो मला असं वाटतं की एप्रिलच्या एंडिंगला किंवा मेच्या फर्स्ट वीकमध्ये या गाडीचं लॉन्च होऊ शकतं. 20 एप्रिल ते मेच्या फर्स्ट वीकमध्ये या टाईम ड्युरेशनमध्ये या गाडीचं लॉन्च होऊ शकतं. कारण जेवढं माझं बोलणं झालं आहे बरोबर. सो काही डीलरशिप्सनी अनऑफिशियल बुकिंग्स पण स्टार्ट केली आहे अपकमिंग ब्रेझा फेसलिफ्टची. सो यावरून मी सांगू शकतो या टाईम ड्युरेशनमध्ये ब्रेझा फेसलिफ्टचं लॉन्च 100% होणार. जर तुम्ही या गाडीचं वाट बघत असाल तर या गाडीकडे तुम्ही 100% जाऊ शकता. जर तुम्हाला CNG हवी असेल व टर्बो पेट्रोल इंजिन तुम्हाला हवं असेल विथ 6 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन. सो असा होता आपला व्हिडिओ. या गाडीबद्दल आपण नंतर डिटेलमध्ये बोलूच ब्रेझाचं लॉन्च झाल्यावरती.